हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि हा खूप अनएक्सेप्टेड व्लॉग असेल. अचानक तुमच्या फीडवरती आला आहे. म्हणजे मी पण काही विचार नाही केलेला की मी हा व्लॉग बनवणार आहे किंवा मी काही असं सांगून पोस्ट वगैरे काही करणार आहे. माझंच त्या दिवशी डोक्यात आलं म्हणून मी स्टोरी टाकली की चला Q&A वाला व्लॉग बनवूया. मी Q&A वाला क्वेश्चनचं हे टाकलं टॅग स्टोरीवरती आणि मला खूप सेम क्वेश्चन आलेत. तर मी थोडेच सिमिलरच उचललेत आणि 4-5 क्वेश्चनचेच आन्सर देणार आहे मी. नाहीतर व्हिडिओ खूप जास्त लेंदी होऊन जाणार आणि माझी बकबक संपणार नाही. आणि मला तरी तेच मेन टॉपिक वाटले जे हर टाईम मला लोक विचारतात. तर हर टाईम म्हणजे लाईव्हवर, इन्स्टाच्या लाईव्हवर, यूट्यूबच्या लाईव्हवर, कमेंट्स सर्व्यामध्ये DM मध्ये पूर्ण ते भरलं आहे असं. सो आता खूप सारे टॉपिक आहेत. पहिला क्वेश्चन तर हा आहे की तू व्लॉग का नाही बनवत आहे, तू व्लॉग पोस्ट का नाही करत आहे, तुझं काय चाललं आहे, डोक्यात चाललं आहे काय. मी जेव्हा पण व्लॉग चालू करते ना, मी काय विचार नाही करत. पहिला मला काय बोलायचं आहे सांगते. मी एवढ्या दिवसापासून काय करत होती, कुठे बिझी होते. मी गणपतीपर्यंत मी रेग्युलर व्लॉग्स टाकत होती. त्याच्या पहिलं पण मी थोडंसं माझं 30-40-50% जरा इथे तिथे चाललेलं. पण गणपतीमध्ये तर मी एकदमच बंद करून टाकले. आणि मग थोडंसं चालू झालं जरा भांडणं हे ते, थोडंसं कशाबद्दल तरी भांडणं चालू झाली. जसं की घरी कोणच नाही आहे, मी एकटीच आहे पूर्ण दिवस. तर मी काय व्लॉग शूट करू, काय पोस्ट करू, मला काही सुचत नव्हतं. त्याच्यामध्ये एवढी भीती होत होती ना मला लिटरली. म्हणजे एक असं फेस आला होता ना. आता आय थिंक अजून आहे, तो चालूच आहे. पण ठीक आहे, ते पण होता राहता आहे करून मी करेन ते पण मॅनेज, ते होऊन जाईल. पण मला त्याचं टेन्शन आहे. की आता हे खराब नाही झालं पाहिजे बिकॉज ऑफ माझ्या पास्टमुळे जे आत्ताच आहे माझं ते खराब नाही झालं पाहिजे. म्हणजे मी रिलेशनबद्दल नाही बोलत आहे. मी रिलेशनशिप खराब झाली नाही पाहिजे त्याच्याबद्दल मी नाही बोलत आहे. मी ह्याच्याबद्दल बोलते की जे आता माझ्याकडे आहे ते रिलेशनशिप नसू शकतं, काहीतरी दुसरं पण असू शकतं. हर टाईम तुम्ही लोक यार फक्त रिलेशनशिपबद्दलच विचार नका करू. मग मी हा विचार आत्ता म्हणजे जे पण काही आहे ना माझ्या पास्टमुळे ना, माझ्या फ्युचर बोलते. फ्युचरवरचं तर माहीत नाही मला आता काय होणार आहे. प्रेझेंटवर तर खूप त्याचं हे होतं आहे. तर मला त्याच्याबद्दल काहीतरी करायचं आहे आणि बघू मग पुढे काय होतं आहे. फ्युचरचं तर मला काहीच माहिती नाही माझं काय होणार आहे. पण मला तरी वाटतं मी करेन, कसं तरी मॅनेज करेन. नाही तर मग तुम्हाला अजून एक कॉन्टेंट भेटेन खूप चांगलावाला. म्हणजे एक स्टोरी अजून जी मी तुम्हाला नंतर सांगेन झाल्यावर. अजून झाली नाही आहे पण माझ्या डोक्यात आली आहे ती स्टोरी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता माझं डोकं किती फास्ट चालतं आहे आता. तू राहतेस कुठे? अरे यार मी जोगेश्वरीमध्ये राहते, अंधेरीमध्ये. म्हणजे जोगेश्वरी अंधेरीच्या मध्ये राहते. तर आता मला हे क्वेश्चन्स प्लीज विचारायचे बंद करून टाका. कारण हे पण खूप सारे मेसेज होते यार की कुठे राहते. आणि तुम्ही लोक हे पण विचारत होते की मम्मी सोबत तू का नाही राहते, तुझ्या मम्मी कुठे गेली आहे. मम्मी माझी गुजरातला गेली आहे, थोडंसं कामासाठी गेली आहे ती. म्हणजे तिच्याच कामासाठी गेली आहे ती. मी जे इथे नाही सांगू शकत कारण मग तिला तिकडे प्रॉब्लेम होईल. जेव्हा ती येणार आहे त्याच्यानंतर तिला तो प्रॉब्लेम होईल. म्हणून मी आता नाही सांगू शकत की आता ती कुठे आहे. समजलं असेल तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते. आणि माझी मम्मी याच महिन्यात येणार आहे. कारण काल काय झालं माहिती आहे, मी अशीच बसलेली आणि मी खूप रडत होती. मी खूप जास्त रडत होती. म्हणजे फुल एकदम माझा ब्रेकडाऊन चालू होता. एकदम पूर्ण सकाळ ते रात्रपर्यंत. आणि मग मी काय करू, कोणाला कॉल करू, मम्मीला कॉल केला. मम्मी बोलते तू अशीच रडणार नाही, काय झालं आहे सांग. आणि मी मम्मीला सांगत नाही आहे काय झालं आहे. म्हणजे माझ्यामध्ये ती हिंमत नाही होती की मी मम्मीला सांगू ते सर्व, कारण मी ते नाही सांगू शकत मम्मीला. तर मम्मी बोलते काय झालं, तू अशीच नाही रडणार, तुला मी चांगली ओळखते, तू अशीच नाही रडणार, काय झालं मला सांग. मी बोलली काय नाही मम्मी, तू कधी येणार आहे, तू लवकर ये. तर मम्मी बोलली मी माझं लवकरच इथे संपवून सर्व येणार आहे याच महिन्यामध्ये. मम्मी बोलली ठीक आहे बाय.
आणि मग मी फोन ठेवला. मम्मीने खूप वेळा मला असंच विचारायला कॉल केला की काय झालं. मग मी मम्मीला बोलली की काय नाही, असंच आठवण वगैरे येत होती म्हणून कॉल. आता ती हा व्लॉग बघेन तर परत मला विचारेन की नक्की काय झालेलं सांग. लोक मला हे पण खूप विचारतात की तू तुझ्या करंट रिलेशनशिपबद्दल बोल करून. सध्या तर मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण मलाच प्रॉब्लेम होणार आहे त्याच्याबद्दल. मला हे पण नाही सांगायचं आहे आता सध्या की आहे नाही आहे, पुढे असणार नसणार, मला काही आता सांगायचं नाही. कारण मी खूप ऐकलं आहे असं की नजर लागते किंवा नजर लागली किंवा काही होऊ शकतं पुढे. मला काही प्रॉब्लेम नको आहे कोणत्या गोष्टीचा, तर मी आता काही सांगणार नाही आहे ना. मी माझा त्याच्याबद्दल काय शेअर करणार तुम्हाला ह्याच्यानंतरपासनं. ना स्टोरी, ना व्लॉग, ना पोस्ट, ना काय. म्हणजे जरी मी आहे नाही काहीच नाही, काहीच माझं सोशल मीडियावर नसेल. माझं रिलेशनशिप पण काय असेल कोणासोबत पण असेल खूप प्रायव्हेट असेल. ओके, एक टाईमनंतर जेव्हा मला असं मला वाटेल की हां आता हे मी पब्लिक करू शकते, तर मी एक वेळ विचार करेन की हां चला ठीक आहे मी करते हे पब्लिक. आता तोपर्यंत तुम्ही लोक प्लीज रिक्वेस्ट हा टॉपिक बंद करून टाका. आता मला माहिती आहे मीच काढला आहे हा टॉपिक, पण सध्या मला काही शेअर नाही करायचं आहे. कारण मला खूप लोकांनी बोललं की अदिती आता काही सांगू नको, काही झालं आहे ते. कारण मग पुढे जर ते असेल आपल्याला नाही माहिती आणि आपण पहिल्याच सर्व सांगून मोकळं होऊन जाणार, तर त्याला काय अर्थ नाही आहे. जोपर्यंत आपण त्या गोष्टीला एकदम असं फिक्स नाही समजत किंवा समोरचा त्या गोष्टीला एकदम असं फिक्स नाही करत आहे, तोपर्यंत तरी मला माहिती आहे की सोशल मीडियावरती काही सांगणं म्हणजे आपलेच इज्जत करणं आहे. तर मला हे पण खूप सारे क्वेश्चन्स आले आहेत की तू ह्याच्यानंतर परत कधी लग्न करणार आहेस किंवा विचार तरी करतेस का आणि कधी करणार आहे. तर कधी करणार आहे ह्याचं तर मला माहीत नाही. खूप टाईम घेणार आहे मी आता, खूप 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 टाईम घेणार आहे. आणि मला तरी असं वाटते की मी नाही करेन किंवा मी केलं तरी खूप जास्त 30, जेव्हा मी 31 किंवा मी 27, 28 असेल किंवा 28 किंवा 30मध्ये. आणि आता मी आहे 22 कंप्लीट आहे मी, 23 माझा रनिंग आहे. आणि आता जॅनमध्ये 23 कंप्लीट होऊन 24 रनिंग होईल माझा. मला समजत नाही मी एवढ्या लवकर मोठी का होते. अशी मोठी तर मी नाही होते, पण अशी का मोठी, अशी पण नाही एजमध्ये पण मी का मोठी होते. रियालिटी चेक भेटला माझी एज सांगितल्यानंतर मला, पण ठीक आहे लाईफ आहे, होता रहता है, ये तो होईगा ही. अच्छा ठीक आहे. सो मी कुठे होती, हां. सो मी खूप टाईम घेणार आहे या गोष्टीसाठी. तर मला तरी वाटतं की मी खूप टाईम नंतर करीन आणि मी करेनच, ऑब्व्हियसली होईलच ते. कारण मी माझी पूर्ण लाईफ एकटी तर नाही काढू शकत, मला कोणतरी माझ्यासोबत पाहिजे सपोर्टला भाई. कारण एक टाईम नंतर आपल्याकडे जो कोण असतो तो फक्त आपला पार्टनर असतो, तो एकदम ना नीट चूज करा भाई. घाई नाही, गडबड नाही, काय नाही. हवं तर तुम्ही राहावा त्याच्यासोबत, 2 वर्ष राहून बघा जमते की नाही जमते. घरचे फोर्स करतात ते नका करू लग्न. घरचे काय बोलतात ते घरचा प्रॉब्लेम आहे. कोणाचं काही असू दे, लग्न खूप विचार करून करा प्लीज. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स थ्रू सांगते आहे तुम्हाला की तुम्ही खूप विचार करून करा लग्न. कोणत्या माणसासोबत करायचं ते तो ना खूप रिस्पेक्ट देणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे, समजणारा पाहिजे आणि खूप प्रेम देणारा पाहिजे. बस अजून काय नको. लुक्स मॅटर नाही करतात, एक टाईम नंतर करतात. हां यार आपल्याला त्याला आपली फुल लाईफ बघायचं आहे, तर तो चांगला पण असला पाहिजे. ही माझी थिंकिंग आहे आता. तर तुम्ही आत्तापासूनच बघा. ओके, मला पहिल्यासाठी काही जज नका करू. ओके, मी हे थोडंसं रूडली बोलते, पण ठीक आहे मी अशी आहे नाही, पण मी बोलली सॉरी. आणि करीन पण खूप टाईम आहे त्याच्यासाठी. तोपर्यंत आय थिंक मोनूचं लग्न होऊन जाईल. मोनूचं लग्न टेन्शन आलं मला. ठीक आहे. सो आता हा क्वेश्चन तर भाई खूप म्हणजे हर एक ह्याच्यावरती आहे की तू डिवोर्स अजूनपर्यंत घेतला आहे की नाही घेतला आहे. सो मी अजूनपर्यंत डिवोर्स घेतला नाही, पण मी आताच 2-3 दिवस झालंच कॉल करून असं फिक्स वगैरे केलं आहे की तुम्ही कोणत्या डेटला येऊ तिकडे. मग मी आता या फ्रायडेला जाणार आहे, फ्रायडे किंवा सॅटर्डे जो येणार आहे. आता संडे आहे आज. सो अजून 1 हफ्ता आहे मला तिकडे बँड्राला जायला. सो मी बँड्राला जाणार आहे आणि मग ते सर्व
त्या लोक मला समजवतील की कसं काय करायचं, कारण एवढ्या टाईमपासून मला समजत नव्हतं की मी कोणाला कॉल करू, कोणाशी बोलू, कोणाकडनं गायडन्स घेऊ, काय करू. म्हणजे हे हा डिवोर्स होतो कसा मला हेच माहिती नव्हतं. तर मी खूप लोकांना विचारलं, खूप नंबर घेतले, कॉल केलं, सांगितलं. मग ते बोलले तुम्ही या दिवशी या, आपण बसून बोलूया आणि मग थोड्या टाईमनंतर तुम्हाला ज्याच्यासोबत डिवोर्स घ्यायचा त्यात तुम्हाला दोघांना यायला लागेल तिकडे. मग तुमचं होईल काहीतरी आणि मग तुम्हाला साईन करायला लागेल अँड 6 महिन्यानंतर तुमचा लिगली डिवोर्स होऊन जाईल. सो मी बोलली ठीक आहे चालेल, मी फ्रायडेला येईन. सो अजूनपर्यंत झाला नाही आहे पण लवकरच होईल, त्याच्यासाठी 6 महिने लागणार आहे. पण ठीक आहे, 6 महिन्यामध्ये होऊन जाईल, ते लिगली होऊन जाईल. मग मी मोकळी, तो मोकळा, सर्व मोकळा आणि फायनली मी फ्री असेल मग सर्व गोष्टीची. आणि मला तरी असं वाटते की मी खूप चांगलं करते हे जे पण मी काय करते ते. कारण हे जे पण मी काय करते ते माझ्याच चांगल्यासाठी करते. सो मला हे थोडंसं पण असं वाईट नाही वाटत आहे किंवा कोणतीच गोष्ट मला अशी लागत नाही आहे मनाला. आणि मला खूप तुम्ही लोक विचारतात की तू मूव्ह ऑन कसं केलं, तू एवढ्या लवकर मूव्ह ऑन कसं केलं. पण असं नाही आहे की मी आत्ता मूव्ह ऑन झाली या रिलेशनशिप थ्रू. मी निशानला कधी भेटली माहिती आहे, 2018-19ला भेटली मी त्याला. आणि तेव्हापासूनच खूप नॉर्मल होतं आमचं रिलेशनशिप. खूप एक सायडेडच होतं ते, की एकच जण फक्त सर्व करत आहे, एफर्ट सर्व टाईम बीम सर्व काही गोष्ट एकच साईडतून पहिल्यापासून होत आली आणि ती त्याला आदत लागली. मग ते खूप वर्स्ट होत गेलं आणि मग मी ते आदत लावून घेतली स्वतःला की हे असंच असतं, आपल्यालाच ऐकायचं आहे, आपल्यालाच मॅनेज करून पुढे जायचं आहे. पण असं नसतं हे मला खूप टाईम नंतर समजलं, जेव्हा माझ्या लाईफमध्ये कोणतरी आलं. मी हे बोलते आहे ओके, मला हे बोलायचं ओके, मला असं नाही वाटतं की मी हे सर्व लपव. ओके, जर तुम्हाला ह्याच्यात माझी चुकी वाटत असेल तर ठीक आहे, पण मी हे बोलू की नको बोलू अजूनपर्यंत विचार करेल. ओके ठीक आहे, बोलून टाक. तर असंच चालू होतं ते. आणि मग माझ्या लाईफमध्ये कोणतरी आलं, मग मला समजलं की नक्की प्रेम असं नसतं, हे अलग आहे, खूप अलग फिलिंग आहे जी मी कधी फीलच नाही केली. मी ती फिलिंग स्वतःकडे येऊनच नाही दिली की मी असं इमॅजिन करत राहिली की नाही हे असं नसतं, हे असंच असतं, आपल्यालाच त्रास काढायचा. प्रेम म्हणजे त्रासच आहे. मी असं समजून राहिली आणि सोडताना त्याला पण मला थोडासा टाईम लागला. मी नुसती त्याच्याकडे जात होती त्याच्याकडे. पण एक टाईम नंतर मला ती रिअलाईज झालं की नाही, हे नाही आहे आपल्यासाठी चांगलं, पण हे आहे. पण तोपर्यंत माझं लग्न झालेलं आणि मी त्याच सर्वामध्ये अडकून राहिली. आणि हे पण माझ्याकडनं हे झालं गेलं. समजलं ना की कसं. मग मला ते जमत नव्हतं की हा चेंज का नाही होते. तरी मी त्याला एक चान्स दिला, नाही होते, मग मी सोडून टाकला, मी सोडून दिलं. आणि मग मी आत्ता आहे अजून, पण माहीत नाही ते पुढे असेल नसेल, काही कन्फर्म नाही आहे ते. पण मला आता समजलं आहे की नक्की प्रेम म्हणजे काय असतं आणि कोणती फिलिंग असते ती, आणि आपण काय चूज केलं पाहिजे. आणि आपल्यासाठी जी गोष्ट एकदम बरोबर आहे ना तीच आपण चूज केली पाहिजे. आणि मी तरी कधी लोकांचा विचार नाही करत की लोक काय बोलतील, कारण उद्या जर माझी लाईफ खराब झाली तर लोक नाही येणार आहेत ती सॉल्व्ह करायला किंवा काही करायला. त्या लोकांकडे मला जायला नाही लागणार किंवा त्या लोक माझ्याकडे येणार नाही. तर मी या लोकांचा विचारच का करते जे लोक कधी एक्झिस्टच नाही करणार आहे माझ्या लाईफमध्ये. तर मी हा विचार करते हर टाईम की हे पुढे जाऊन मला ह्याचा काय फायदा आहे का, म्हणजे काही करून फायदा आहे का. नाही तर सोडून टाकूया आपण. मग लोक बोलतात बोलू दे, मला फरक नाही पडत, कारण मी केलं आहे ते मी माझ्यासाठी केलं आहे आणि मला माहिती आहे मी का केलं आहे हे सर्व. आणि एक टाईम नंतर गोष्ट सर्व ठीक होऊन जाते, हे मी तुम्हाला सांगते की एक टाईम नंतर गोष्ट खूप आपल्याला पाहिजे तशी होऊन जाते. सो तुम्ही ह्याबद्दल टेन्शन नाही घ्यायचं की यार हा गेला आता माझं काय होईल, हा गेला आता काय होईल. नाही, नंतर असं रिअलाईज होतं की भाई बरं झालं हा गेला यार, कारण आपल्याला खूप चांगलं भेटतं काहीतरी पुढे जाऊन. मी एवढी सिरियस झाली आहे ना आता की मला काही सुचत नाही आहे की अदिती चुकून मारले एवढी की अदिती तू एवढी सिरियस कशी काय बोलू शकते लाईफबद्दल. पण मी लाईफबद्दल एवढी सिरियस नाही. माझं कसं माहिती आहे, जे होतं ते होते, ते चुकलं माझं, तसं नाही व्हायला पाहिजे.
सो तुम्ही पण हे नका करू, जे होत आहे होऊ दे, नाही विचार करून, हर टाईम विचार करून की जे होत आहे ते चांगलं होतं आहे की वाईट होतं आहे. असं मी नाही, जे होतं आहे ते होतं आहे, होऊ दे, माझं असं होतं. म्हणून हे सर्व झालं, पण ठीक आहे, मला या गोष्टीचा रिग्रेट नाही आहे. जे पण काय झालं ते पास्ट होतं, पण मला आता माझ्या प्रेझेंटवरती लक्ष द्यायचं आणि माझ्या फ्युचरवरती मला लक्ष द्यायचं. आणि मी ते खूप करते आहे. मध्ये थोडंसं भटकते आहे मी, मध्ये माझं ते डोक्याचं होतं आहे. कधी कधी असं एकटं वाटतं, कधी कधी असं वाटतं की हां चल करेन मी एकटीच, आता काय झालं, फरक नाही पडत आपल्याला. तर ते माझं चालू आहे. आता पण मी खूप हा व्हिडिओ खूप एकदम ह्याच्याने बनवते की मी पोस्ट करणार आहे, हा विचार करून मी बनवते आहे. कारण मी काही नाही बोलू शकत आणि मी खूप काय बोलले, तुम्ही लोक मला काय पण जज करू शकतात किंवा नाही पण करू शकत. पण मी तुम्हाला बोलली ना, मला लोकांचे फरक नाही पडत. मी जे पण काय आहे ते डायरेक्ट क्लिअर असतं माझं. निशांत आणि माझ्यामध्ये जे पण काय झालं ते झालं. आता ते परत कधीच येणार नाही आहे लाईफमध्ये आणि मी परत ती चुकी नाही करणार आहे ना. त्यांनी केली पाहिजे ती चुकी परत माझ्याकडे येऊन किंवा मी त्याच्याकडे जाऊन, कारण आमच्या दोघांची चुकी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं जे पण काय आहे ते. सो बस आय थिंक एवढंच. एक थोडेफार सिमिलर क्वेश्चन्समध्ये मला हे म्हटलं की तुझा ड्रीम काय आहे. मला काय माहिती पाहिजे, माझ्या पार्टनरसोबत एक BMW किंवा मर्सिडीज, एक घर स्वतःचं, आणि आम्हीच त्या घरात त्याची फॅमिली असेल तर, त्याची फॅमिली असेल तर माझी मम्मी पप्पा कधीतरी येऊन जाऊन, त्यांना पण त्यांच्यासाठी फुल एकदम हटके करायचं आहे काहीतरी. आणि असं म्हणजे स्वतःसाठी एक आहे की घर, कार आणि जो माझा पार्टनर, हे जे मी 3 चूज केलं आहे ना, मला वाटतं ते मी खूप विचार करून, खूप म्हणजे मी दिवसभर खूप टाईमपासून ना माझ्या डोक्यात ते सर्व चालू आहे. आणि मी ते सर्व मॅनिफेस्ट करायला लागले की मला हे पाहिजे आणि मला पाहिजेच आहे हे सर्व. पण एवढा मी त्याच्यावर फोकस नाही करत आहे सध्या. काय माहिती का माझा फोकस का हलतो आहे सर्वीकडनं. पण मला एक असं आहे की मला यार पहिला मला बाईक घ्यायची आणि मला ती बाईक गिफ्ट करायची आहे कोणाला तरी. सो बघू आता काय होतं आहे, मी माझ्या लाईफमध्ये आता पुढे काय करते. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे खूप रेअरली बोलते मी, जर माझ्या डोक्यात आलं तर बोलते, पण तुम्ही लोक करता म्हणून तुमच्यासाठी पप्पी. सो लव यू, बाय, आणि थँक्यू इथपर्यंत मला ब्लॉग बघितला त्यासाठी.